मग ते माय सांगे त्या पाहुण्याले वरून ऊन तपून राहील ती भर उन्हाळ्यातला आहे हा. मग दुसरा पाहुणा आहे, दुसरा पाहुणा काय विचारे का हो बाई हे पिंटी काही जायची पिंटी. मग तिची माय म्हणे नदीले पूर आलता. 100% हे पावसाळ्यातली होय. अरे बाबा तरी राजो लोक हे सुजलाम सुफलाम होते, विचाराला श्रीमंत होते. मी भाऊ सर्व मायबापांना धन्यवाद देतो. आज भाऊ एक एक माणूस माझ्यासाठी आला. अहो माझ्यासाठी नव्हे, साधू संतांचा विचार ऐकायला आला. मी जे हे खंजिरीची कला वाजवत आहे भाऊ, हे खंजिरीची कला आहे. चामडे वेगवेगळे आहेत, चामडे वेगवेगळे आहेत, खंजिरीचे कलरही वेगवेगळे आहेत. हाय भाऊ भगवा कलर, हाय हिरवा कलर, निळा कलर आहेत भाऊ. कारण सर्व जातीचे लोक आपल्या कीर्तनात येतात ना. मी काही कोणा धर्मासाठी कीर्तन मांडतो का? एका धर्मासाठी नाही रे बाबा. आपल्या कीर्तनात हिंदू येतात, मुसलमान येतात आणि बुद्ध डबल येतात. आपण कोण्या धर्मावर टीका करत नसतो बाई. कुठे बसता मावशी कोण्या धर्मावर टीका करत? एखादा कीर्तनकार येते बसते धर्मले शिवाय देत. बरोबर जो देते तो बसत गाडीत चालला जाते घरी. जे आयोजक असतात ते लाता घा लागतात. कोण आणला होता रे हा भांडण लावून? बरोबर त्या गावातली पोझिशनही विचारून घेत नाही की ज्या गावात सगळे लोक एकत्रित राहतात, हिंदू मुसलमान बौद्ध, ज्या गावात भांडण नाही त्या गावात एकटेचे धडे देणं भांडणं लाव कायले लावतो. हिंदू खतरे में है, मुसलमान गरम पोते में है. अरे बाबा हा जिल्हा जसा आहे अमरावती जिल्हा, ज्या जिल्ह्यात बाहो सर्व जातीचे लोक एकत्रित राहतात की मस्जिद में भी है खुदा, मस्जिद में भी है खुदा, मंदिर में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. विचाराचा प्रचारक आहो. हे जे खंजिरीची कला आहे भाऊ, चामडी वेगवेगळे आहे. हे कशाचं चामडं आहे रे पोरो? बघ बाईच हे बा हे खोळेल आहे. कशाचं आहे रे? गायचं नाही बे बागलो, गायचं आहे का बे? पाना मूर्खा का बे? अबे हे चांगलं कशाचं आहे? बकरा आहे बकरा, बकरा बकरा. काय रुपये किलो आहे रे? काय रुपये किलो आहे? बरं झालं बाबा तुझ्या बापानं बकऱ्या त्या चांबड्या सहित नाही खाल्लं. चांबडा आमच्यासाठी ठेवलं, नाही तर भाऊ चांबड्या सकट खाल्लं असतं तर हे चांबडं कुठून भेटलं असतं आम्हाला. पण लोक म्हणतात आम्ही बकऱ्याचं खातो, चांगलं मटण खातो आम्ही, खराब मटण नाही खात. आणि आपण म्हणा भाऊ मटण नका खात जाऊ ना, काही ज्ञानाचे धडे नका बाजू म्हणते. मटणात टाक. अरे बाप्पा मटणात टाकत मग एवढी ताकद आहे तर जेसीबी ओढून पाहिजे. लोक म्हणतात आम्ही याचं नाही खात आणि त्याचं नाही खात. अरे कबीर महाराजचा पुरावा आहे, मांस मांस हवं एक आहे, मानव बकरी गाय ऐसा मानव चिवत्या बडा प्रेम से खाय रे बाबा. अरे कर्मयोगी गाडगे बाबाचं लोकांना आव्हान होतं, दगडात देव नाही तो मानवात पहावा, पशुपात समान सारे यांना अभय तुम्ही द्यावा. दगडात देव नाही तो मानवात पहावा, पशुपाती समान सारे त्यांना अभय तुम्ही द्यावा. दगडात देव मानवात पहावा, पशुपक्षी समान सारे त्यांना अभय
बसून द्या बाबा, जिथं जागा भेटेल. आता कृपा करून मी पाया पडतो तुमच्या. जो माणूस मागून येईल त्यांनी समोर गडबड करायची नाही. हे भाऊ आले आता, ते समोर काम असेल. या दादा तुम्ही पण पत्रकार आहे. क्या बात आहे, इकडे या दादा, तुम्ही पत्रकार साहेब. अहो माणूस मेन आहे, पुऱ्या जिल्ह्यात सांगेन कीर्तन झाले तळेगाव. तुम्ही याच गावचे का दादा? मला माहित आहे तुम्ही पत्रकार आहात म्हणून तर तुम्हाला येऊ देणार आहे, तर ततूनच कच्ची मारली. अहो माणूस ओळखू येथे द्यावं दादा. हे पहा, नाही नाही हार नाही पाहिजे का? जाऊ द्या, तुमच्या गळ्यात पडेल आहे एकदा. डिजिटल डिजिटल विज्ञान का युग आ गया, घर घर टीव्ही आने लगी. निकालो फोटो दादा. भाऊ या खंजिरीची कला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका बोटानं खंजिरी वाजवली तशी वाजते भाऊ. भाऊ तुकडोजी महाराजांनी एका बोटानं खंजिरी वाजवली. बाहेर देशात गेले तुकडोजी महाराजांनी हे खंजिरीची कला दाखवली. मग त्या देशातले लोक काय म्हणत तुकडोजी महाराजले, तुम्हारी उंगलियों में जादू है महाराज. मग तुकडोजी महाराज म्हणत, ये जादू नहीं, ये मेरी कला है, मैं भारत से आया. आणि तुकडोजी महाराज आपल्या भजनातून म्हणत भाऊ की बाबा रोज बजेगी खंजरी, शॉर्टकट मध्ये घ्या, जास्त भजन करू नका भाऊ. राजू संतांचे भजन आहे, ऐका वाटतात भाऊ माणसाले, पण तालासुरात असले तर बरोबर. नाही तर काही जण भजन करतात. भजन पहिलेच घरात घुसल्यावर भजन चालू करतात. बरं, भजन असे आहेत राजे राष्ट्रसंताचे की माणसाले हिवाळ्यात घाम येते असे भजन होते तुकडोजी महाराजचे. काही जण भजन करतात. भज गणराज दया प्राण्या. त्या बाईचा नवरा म्हणते चहा ठेव याच्यासाठी. आणली पिगारे. दुसरं कळवा लागते, तो म्हणते नाश्ता कर याच्यासाठी झोपून राहिले. अरे भजन होतं तुकडोजी महाराजचं, रात्र दिवस भजन केलं रे बाबा. आपल्या संतांनी मोजरीला होऊन गेले की चुनले चूल मांडून खालून काही इंधन घालायला लावतं काय? हसत राहा. सरळ बसा रे पोरो. परत सावधान, बैठे बैठे सावधान. जो सरळ बसीन त्याला भाऊ 10 रुपयाचं पुस्तक देईन, पण जास्त इतरावल्या पाना करशील तुले पुस्तक देत नाही. तू किती मोठ्या लोकांचं बियाणं असो, मला काहीच घेत नाही. तुले पुस्तक देत नाही म्हणजे नाही. मला माहित आहे सरा तळेगावचा सत्यानाश एकट्यानंच गेला. एवढा मोठा चांगला कार्यक्रम पण बिबा आहेस तू. एवढा चांगला कार्यक्रम पण झाला नाही पाहिजे म्हणते. अबे थोर माप पाहिजे रे. होय बाबू, बस बस बस. चालला काय? बस बस. तुम्हाला पुस्तकं देणार दादा, आणि हसत राहा, खुश राहा. सहज हसा होते येते ना हो. तुम्हाला काय ते हसायला काय मोठं काय ग्रंथ वाचावं लागते काय? पायता पायता भाऊ मनोरंजन तयार होते. हे लहान लहान पोरं का समोर बसवतो मावशी? यायची जमीन उपजाऊ आहे.
जे पेराल ते उगवते. मोठ्या माणसाच्या जमिना पेरू पेरू पठ्ठर झाल्या पठ्ठर. मंदिराच्या पायऱ्या झिजल्या पण तोंडातली पिढी काही बंद झाली नाही. राम राम हाय काय पिढी. जय भीम हाय काय तंबाखू. महापुरुषाचं नाव घेतात आणि मोठे माणसं तंबाखाला हात लावतात. पण भाऊ लहान लहान पोरं हे भाऊ उद्याचं भारत आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज या लहान लहान पोरं बसलेले आहेत. जेव्हा तुकोबाराया कीर्तन करत होते तुकोबाराया जेव्हा कीर्तन करत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कीर्तनात जाऊन बसत होते. ज्यावेळेस तुकोबाराया कीर्तन करत होते त्यावेळेस संताजी महाराज त्यांच्या कीर्तनात जाऊन बसत होते. म्हणून भाऊ ते साधू संत घडले. या लहान लहान पोरं कीर्तनात बसतात. उद्याचे छत्रपती शिवाजी महाराज या लहान लहान पोरं बसलेले आहेत. चिंतन करून कीर्तन ऐका भाऊ. निवळ टाइमपासासाठी कीर्तन ऐकू नका. मी जास्त बिगार कीर्तनात मांडत नसतो. ते जुनं नसतो मांडत बाई. त्या जुन्या काळात चालले ते. एक होता राजा त्यानं खाल्ला भजा. मग काय पायता कांद्या चिऱ्याची मजा. ते नाही मांडत बाई. बसणं हो भुला बाई. तू मोबाईल बाई हो दात घासून राहिली का हो? पाहिजे बाई ते माय स्टँड पाडशील कोणाची वय हो? बसवा दिले खाली. बसवा दिले नाही तर स्टेजवर घ्या. आ पोरगा ओय गाडी एकटी दुकटी फिरू नको माय हो. अव माय रे मोठो कारकीन काय माय नाही ते बाप बोलतो. हो बसून जा. भारत माता की केसाईच्या यानं ओळखू नाही आला. आता कटिंगच तसे आहेत ना हो. पाना जवान कुट्टीच्या कटिंगा पुरं वावर नांगरलं गळ ठेवला. त्याले म्हणतात वन साईड. वन साईड. एखादी कोंबडी जर घुसली तर अंडा दिल्याशिवाय भैर नाही. बाबा वन साईड. ते मागून पहिले तर अलगच कठीण असते बाबा. ते मागून 6चा आकडा लावे. 6चा आकडा. मग लोक म्हणत छक्का चालला रे. अलग कटिंगा निघाल्या राजे. जुन्या काळात कटिंगा होत्या बिचारे साधे राहत होते. अरे लहान लहान पोरं का कीर्तनात बसवतो मावशी. मी तुम्हाला विनोदासाठी कीर्तन करत नाही. हे जे कीर्तनात बसतात माझ्याकडे लक्ष द्या. जो कोणी बोलताना दिसीन त्याले मी उठून देईन गडी. माझ्या इकडे बघा. अरे तुम्हाला कीर्तन सांगा वाटते. तुमच्या गावात सामुदायिक प्रार्थना होते का रे? होते काय? म्हणा बरं माझ्या माग माग. हे प्रार्थना गुरुदेव असे. आता त्याच्या पुढचं म्हणा. पुढे तुम्ही थांबा हो बाई. तुम्ही तर सगळ्यात पुढे हवं म्हणून तर तुमच्या जयंत्या होऊन राहिल्या बापा. बोला रे पोरो. हे सातबारे आहेत ना. हे काय फक्त दिवे काय वाता. हे दिवे काय आगा लावण्यासाठीच गेले काय? हे पोरं का पोरं बोला रे. हाय प्रार्थना गुरुदेव असे. त्याच्या पुढचं म्हणा रे. शब्द चौचौक होऊन राहिले ते. अबे काय पुढे असं म्हणसान का? आहे प्रार्थना गुरुदेव असे. बायको भेटावी मले तसे. अबे साधू संतांचा विचार आहे का? तुकडोजी महाराजांनी प्रार्थना लिहिली नाही ना हो. यायचे मोबाईलने जीव घेतले ना. एवढंस गोपरण एवढं मोठं खापर आहे ना मावशी. हा 12 वाजता नेट भेटलं. सकाळी 6 वाजताच नेट सरते त्याचं. गाव काका काय पाहिजे तुमचा पोरगा एवढं लवकर नेट सरते त्याचं. तर बोट नको दाखवू रे. दाबला बे काय लावला बे कचरा. बोट काय दाखवून राहिला त्याने. तू काय कमी आहेस काय? त्याला गावातला बदमाश आहेस ना तू. लोकईले फक्त वैकू पडला पाहिजे. लोकईच्या इकडे बोट दाखवलं का रे? एक बोट त्याच्या इकडे आहे पण 4 ताळ्या इकडे आहेत ना बे. तुला काय वाटते? बुरा जो देखन मैं चला बुरा ना दिखया को. अपने मन को खो जातो मुझसे बुरा ना कोई कबीरा. मुझसे बुरा ना कोई. अरे बाबा आपण माणसाला आपण स्वतःला ओळखला पाहिजे. कोणाच्या इकडे पोट टाकू नका हो. लहान लहान पोरं ऐकतात बिचारे कीर्तन आणि मनावर घेतात. मोठे माणसं ऐकतात आणि छातीवर घेतात.
म्हणून लहान लहान पोरं, कारण उद्याचे छत्रपती शिवाजी महाराज या लहान लहान पोरं बसलेले आहेत. उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लहान लहान पोरं बसलेले आहेत. उद्याचे महात्मा ज्योतिबा फुले या लहान लहान पोरं बसलेले आहेत. सावतोबा संतोबा या लहान लहान पोरं बसलेले आहेत. उद्याचा खासदार, उद्याचा आमदार या लहान लहान पोरं बसलेला आहे. मायबापू, उद्याचा आमदार, उद्याचा खासदार या लहान लहान पोरं बसलेला आहे. तळेगाव ठाकूरचा सत्यानाश करणारा याच्यातच बसलेला आहे. त्यानं गावाचा सत्यानाश न कराव त्यासाठी हे मंडळी 4-5 वर्षापासून असे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन राहिले. टाळ्या वाजवा, नाही तर कैक लोक अति डागेला आहे. हा कार्यक्रम नाही झाला पाहिजे. कार्यक्रम होतच असते भाऊ. अरे तुम्हाला काय ते लोकांना भ्रम आहे, मी गेल्यावर घर कसं चालीन, जागा कुठून नको ठेवू, लवकर नी. हवे तुझे लेकर सट खातात तू गेल्यावर. लोकांना फक्त भ्रम ना होते आहे की मी गेल्यावर काय होईल. अरे बाबा काही नाही रे. अरे हे पेटी आहे बघा. माझं कीर्तन ध्यान देऊन ऐका. मी जास्त कीर्तन करत नसतो. 2 तास घेतो फक्त पब्लिकचे. 2 तास तुम्ही माझे व्हान, मी तुमचा होतो. कीर्तन टाइमपास म्हणून ऐकू नका. अरे बाबा नाही तर तेच ते चालू आहे, तेच ते चालू आहे. कधीतरी चिंतन करा, स्मरण करा. लोकांना फक्त भ्रम झाला, मी आवतो कोण नाही, मी आवतो कोण नाही. अरे बघा ना तुम्ही, हे पेटी आहे, पेटी आहे. पेटी वादक निघून जाणार, पेटी तशीच राहणार. तबला वादक निघून जाणार, तबला तसाच राहणार. टाळ वाजून राहिले, टाळ वादक निघून जाणार, टाळ तसाच राहणार. खंजिरी वादक निघून जाणार, खंजिऱ्या तशाच राहणार. साऊंड वाले निघून जाणार, साऊंड तसाच राहणार. कोणाला दादा राहिले सांगा. तुम्हाला काय वाटते आपण कीर्तनात बसलेले आहोत साऊंड वाले, हेच फक्त खरं आहे. उद्या काय होणार सांगता येते का तुम्हाला? काय वाटते लोक भाऊ. अरे आता मी एका गावात मुक्काम केलं, यांच्या गावात आष्टीला फट्या मेला भाऊ माणूस. कोणाला सांगतायत? अरे मरण प्रत्येकाला येते, प्रत्येक माणूस मरते. अरे साधू संत गेले, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले गेले, तुकोबा गेले, ज्ञानोबा गेले. आपण कोणशे गली में खसखस साधू संताला जावं लागलं म्हणून भ्रमात राहू नका. अरे माणूस प्रत्येकाला जावं लागते. तो जन्माला आला त्याला मरण स्वीकारावं लागते. म्हणून मी जाणार, तुम्ही जाणार, या पब्लिक मधला प्रत्येक माणूस मरणार. महिला मंडळी मरणार, या गावातला प्रत्येक माणूस मरणार. असं सांगितलं भाऊ एका गावात. इनदातून सांगितलं या गावातले सगळे मरणार, या गावातले सगळे मरणार. धूम लोक लढत. फालतू मरण सांगितलं भाऊ ये इथे. धूम लढत राजून एकटीच बुडी हासे, मस्त हाशी ते बोलू बोलू. मिळालं कावा हाशी कोण हसून राहिली. जास्त सांगितलं म्हणे या गावातले सगळे मरणार, या गावातले सगळे मरणार. मी या गावातली नाही म्हणे बाबू, मी अमरावतीची आहो म्हणे. अहो पुढे मरण प्रत्येकाला येते हो बाई. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. सिकंदर तो हौसले भी जारी थे, जब गया था दुनिया से तो दोनों हाथ खाली थे. तेरे जितने भाई है बस वक्त का चलन देंगे, छीन कर तेरी दौलत कोई कच कफन देंगे. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. म्हणून भाऊ माणूस मेल्यानंतरही माणसाची फक्त कीर्ती राहते आणि ते कीर्ती माणसाला ठेवावं लागते. छत्रपती शिवाजी महाराज गेले, महात्मा ज्योतिबा फुले गेले, भाऊ कीर्ती ठेवून गेले. आपली कीर्ती जगात अजरामर करून गेले. बघा बरं राजे चांबळ
पण वाजून राहिलं सुंदर. कोणतंही वाद्य वाजते भाऊ याच्यात. मला पहिले सांगा पोरो कितीपर्यंत कीर्तन चालली रे? कितीपर्यंत? सकाळपर्यंत? सकाळचे चालते ना म्हणा. रातभर तू काय फुकट आला असशील का? पैसे घेतले असतील आणि बंद करतं काय एवढा लवकर? हे कीर्तन भाऊ 2 घंट्याचं नाही. तुम्हाला फक्त भ्रमात आहे तुम्ही. 2 घंटे नाही, रातभर कीर्तन चालली सकाळी 6 पर्यंत. तुम्हाला काय वाटते? अतिच मंजींच्या पुढ्या बोलावतो. दात घासली की इकडूनच इकडे बोरो चहा पाचतेच तुम्हाला हे मंडळ. मग भाऊ हसत राहा, खुश राहा. हसा सहज येते माणसाले. अरे बाबा हसला पाहिजे माणूस, नाही तर लोक हसत नाही. दिवसभर राजू टेन्शनात असतात. कोणाले कशाचं अरे बाबा टेन्शन कशाला घेतं? जे व्हायचं आहे ते होत असते. फक्त माणसानं विचार करून जगला पाहिजे. माणूस विचार करत नाही आणि जीवन जगणं चालूच. एखाद्या माणसाला आपण विचारा का आजची तारीख किती आहे? तो म्हणते माहित नाही राजू. फक्त मग जगूनच राहिला का बे? लोकांनी विचारा टाइम किती झाला माहित नाही म्हणते. फक्त टाइम छलटून राहिला. अरे बाबा जीवन जगला पाहिजे माणूस, पण हसत जगला पाहिजे. नाही तर काय सांगतं, मरण प्रत्येकाला येते. तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे बाबा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले हे गेले पण अजरामर राहिले रे बाबा. म्हणून आपल्याला ते काम करायचं आहे. आणि ते मंडळी हे समाज प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवतात का की लोकांना आपला विचार, आपले संत, आपले महापुरुष गावाला समजावे. आणि भाऊ तुमच्या गावात तारीख द्यायचं लय मोठं कारण आहे. तुम्हाला काय वाटते? तशी थोडी तारीख दिली, अर्धा घंटा तसा थोडी दिलता तुमच्यासाठी. या मंडळीने मला फोन केला भाऊ. सगळ्यात प्रथम मला कोण फोन केलता? चेतन भाऊ. त्याने जसा फोन केला तसा आय लव्ह यू म्हटलं माहिती. चेतन भाऊ आय लव्ह यू. मग ते म्हणत आय लव्ह यू टू. तुमच्या गावात मग येईल अर्धा घंटा दिला मी महिन्याचे 22 कार्यक्रम करतो बाई. काल मी परवाच्या दिवशी घरातून निघालो. मी वडाडी देशमुखला राहतो, तालुका अकोट, जिल्हा अकोला. मी त्या गावात राहतो, खेड्या गावातला पोरगाव भाऊ. आणि रात्रंदिवस प्रवासात असतो. महिन्याचे 22 कार्यक्रम करतो. महिन्याचे 22. काही बाया म्हणत लयच कमावते हो. मग बाया आपल्याला बाबा दिवसभर कापूस येता लागते. 300 होत नाहीत बरोबर. आणि येत 20-25 हजार या कार्यक्रमात. रात्रंदिवस महिन्याचे 22 कार्यक्रम करतो. पण बाबा दिवसभर रात्रभर रोडवर असतो. अरे बाबा तुम्ही मायबाप आमच्यावर प्रेम करता. या मंडळीने जेव्हा मला फोन केला त्यावेळेस मी यांना अर्धा घंटा दिला. मी म्हटलं अर्धा घंट्यात तुम्हाला तारीख देतो. डबल यांची तारीख आहे. फोन आला आणि मग यांना तारीख दिली. अरे तुमचं गाव म्हणजे साधारण गाव नाही बरं. या गावात 70, 80 वर्षाचे म्हातारे आहेत. या गावातला इतिहास त्यांना माहित नाही पडला. अनेक लोक भाऊ इथून होऊन गेले, त्यांनाही इतिहास या गावाचा माहित नसेल. मी सांगतो तुमच्या गावाचा इतिहास आज. ऐकून जा पवनपालच्या तोंडातून. हो तुमचं गाव अमरावती जिल्ह्यातलं नव्हे, पुऱ्या महाराष्ट्रातलं नव्हे, पुऱ्या भारत देशातलं नव्हे, पुऱ्या जगातलं हे गाव आहे. तळेगाव ठाकूर. जगात कोणी दारूच्या थेमाले हात लावत नाही. काही बाया म्हणत असतील याची गच्ची दाबो याची गच्चीन कोणी याच्या शेतीवर हा काय नाही म्हणते. राहून पाहिजे म्हणा रातभर. पाय तुझ्या मावसा किती चांगलो करते. नाटक नको करू. चांगला गिअर टाक. भरकुकडे घेत नको. आहे ना म्हणा रातभर. तुमच्या गावात खरंच पेत नशील. पेतात काय रे पोरं दारू आपल्या गावात? पेतात काय? आम्ही आज तर झाकून ठेवा बापाची. एवढ्या लोकही बदलामी करून राहिलेले का बरं. येईल सगळंच माहीत राहायचे राजो. तुम्हाला काय वाटते? हे गावातले CCTV आहे. सगळंच माहीत राहते. पोरं दारू पेते का आपल्या गावात कोणी? बरं दारूच नाही माहीत राजो. सगळंच माहीत आहे. बरं कोणाचं कुकड्या हे माहीत आहे.
बरोबर सांगतात 10 रुपयात तर सांगतात ते. अरे माई पोरगी कुठे गेली? पोरग म्हणते काका त्या बिबटीत घुसली आता असते. 10 रुपयात निरोप देतात पप्पाची. हो लहान लहान पोरं आहेत. हसत राहा, खुश राहा रे बाबा. अहो खंजिरीची कला आहे, त्याची खंजिरीची कला आहे भाऊ. तशी लहान लहान पोरं इत कला आहे. हे काय कमी साधारण पीस आहेत काय? हे समोर बसवणं म्हणजे भाऊ मरणाले आमंत्रण देणार. मला काय वाटते हे साधारण कारखाना नाही हा. लय भारी पीस आहेत भाऊ. पोरं बोलत जा, प्रश्नाचे उत्तर देत जा. हो एका पोराले प्रश्न विचारला 2-3 दिवसाच्या अगोदर. पोरं लय खतरा आहेत भाऊ. माणसाले पाणी पाजायला लावतात. त्याला विचारलं का रे छत्रपती शिवाजी महाराजची जन्मतारीख? पोरग म्हणे 19 फेब्रुवारी. मी म्हटलं हे की 10 रुपयाचं पुस्तक. सांग म्हटलं महात्मा ज्योतिबा फुले जन्मतारीख. पोरग म्हणे 11 एप्रिल. मी आता सांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म कधी घेतला? तो म्हणे 14 एप्रिल. मी म्हटलं घे 3 पुस्तकं बस खाली. पोरानं राजू 3ही पुस्तकं हातात घेतले. मी म्हटलं बसलं बे आता का अर्ज भरतं काय मापाशी? असंच म्हटलं भाऊ. पोरगं काय म्हणते मले? म्हणजे महाराज तुम्ही मला प्रश्न विचारला हे सर्व बरोबर आहे, मी प्रश्नाची उत्तरही दिले म्हणे, पण आमच्या गावाचा नियम असा आहे की ज्यानं आम्हाला प्रश्न विचारला त्यालाही एक प्रश्न विचारला गेला पाहिजे. ते मला प्रश्न विचारून राहिला. म्हटलं विचार बा, आपल्याला आलं तर सांगेल. बरोबर त्याला माहितच ते महाराज लोक हुशार असतात. पोरगो काय म्हणे सांगा म्हणे महाराज आपल्या प्रश्नाचं उत्तर. मी म्हटलं विचार. सांगा म्हणे माणूस एका पायावर उभा केव्हा राहायचे? कधी रे? माईपेक्षा खतरा आहे हे पीस. मला काय वाटते याच्यापासून का कमी विनोद तयार होते का? 2-3 दिवसाच्या अगोदर एका बोट्याने शाळेत झाला उशीर. मी जावा जिल्हा परिषद शाळेपाशी राहतो. माझं घर होती ती जिल्हा परिषद शाळा होती. घरी असलो की सहज शाळेत जातो, कारण कार्यक्रमात विनोद होते ना, लोक हसतात, माणसाला आनंद वाटते. मग आनंद वाटला की चला बा आपण कोणाला तरी हसवलं, रडवलं नाही, तेच आपलं पुण्य. नाही तर लोक राजेव जाणून कोणाला कोरून बोलतात. मग कोरून बोललं म्हणजे पाप. कोणाचं भाऊ बिघडून दिलं त्याचं पाप. आपल्याला मनाला समाधानी वाटते गाडीत बसल्यावर, चला आज आपल्यामुळं जग हसलं. मग मी विनोद तयार करतो. मग पोरगा शाळेत गेलो. मग शाळेत विचारून राहिले ते भाऊ प्रश्न. गुरुजी प्रश्न विचारून राहिले ते. मग पोरं एकदम ढब्बू. मग एक पोट्ट राजो शाळेला चाट मारे. मग गुरुजीला वाटलं हे कळते तरी काय घरी. गुरुजी गेले त्याच्या घरी. गुरुजीनं वाटलं हा करते काय घरी, तटून झोडत जाणं भाऊ घरून. गुरुजी गेले त्याच्या घरी. गुरुजी असतील पेंडालच्या बाहेर उभे असं अंतर. हे पोरग बाथरूम मध्ये आंघोळ करून राहिलो. त्याची आजी काय म्हणते त्याला दार ठोकून, अगो लक म्हणते तुझ्या गुरुजी घरी आला. गुरुजी लोक म्हणते बाबू मार खाशीन विना करून. ते पोरग काय म्हणते बाथरूम मधून, आजी तूच लप म्हणते. आजी म्हणते मी कायले लपू गे? आजी लपणं म्हणते. मी गुरुजीला सांगितलं की माई आजी 10 दिवस झाली मेली. तू जर दिसली तर माई खटिया घडी उभी होईन आता. अरे बाबा लहान लहान पोरं आहेत, यांना हा विचार द्यावा लागेल. त्यावेळेस तुमचं गाव आदर्श होईल. अरे हे उद्याचं भारत आहे. कुसरकर महाराज आपल्या अभंगातून म्हणतात, कल का भारत आज की संतान, कल का भारत